भंडारदरा अभयारण्यातील धबधब्याजवळ काही पर्यटक मद्यधुंद होऊन नाचत होते. स्थानिक वन कर्मचाऱ्यांनी त्यांना विरोध केला. यावर चिडलेल्या पर्यटकांनी त्या कर्मचाऱ्यावरच हल्ला केला. दुसरी घटना, भावली धरणावर आलेल्या पर्यटकांच्या किरकोळ कारणातून वाद झाला. काही गुंडांनी त्यांच्या कारचा दूरपर्यंत पाठलाग केला. कारच्या काचा फोडल्या, पर्यटकांना मारहाण केली. पर्यटनाचा आनंद की गुन्हेगारीचा सामना? थेट धबधब्याजवळ तलवारी? आता जंगलातही बंदोबस्त द्यायचा का? नमस्कार, मुद्दा जनतेचा मध्ये आपलं स्वागत. पावसाळा सुरू झाला की हजारो लोक निसर्गाच्या सानिध्यात जातात. धबधबे, किल्ले, अभयारण्य आणि डोंगर रांगा पर्यटकांनी गजबजून जातात. पण आता एक गंभीर प्रश्न उभा राहिलाय. पर्यटन स्थळं खरंच सुरक्षित राहिलीत का? कधी पर्यटक नियम मोडतात, धिंगाणा घालतात, दारूच्या पार्ट्या करतात आणि अडवलं तर कर्मचाऱ्यांना मारहाण करतात. तर दुसरीकडं कधी पर्यटकांवरच स्थानिकांकडून किंवा गुंडांकडून हल्ले होतात. निष्काळजीपणामुळे अपघात तर ठरलेलेच. दरवर्षी पर्यटन स्थळी अनेक मृत्यू होतात, खूनही होतात. तेव्हा नागरिकांची अपेक्षा असते की तिथं बंदोबस्त हवा, म्हणजे शहरातही बंदोबस्त हवा आणि गोंगाटातून निवांत निसर्गाच्या सानिध्यात गेल्यावरही बंदोबस्त हवा. आता जंगलामध्ये बंदोबस्त द्यायचा का? आज आपण याच विषयावर सविस्तर चर्चा करणार आहोत. या आठवड्यात 2 ताज्या घटना घडल्यात. एका घटनेत पर्यटकांवर हल्ला झालाय, तर दुसरीकडं पर्यटकांनीच वन कर्मचाऱ्यावर हल्ला केलाय. भंडारदरा अभयारण्यातील धबधब्याजवळ काही पर्यटक ध्वनिक्षेपकाचा आवाज वाढवत मद्यधुंद होऊन नाचत होते. तेव्हा स्थानिक वन कर्मचाऱ्यांनी त्यांना विरोध केला. यावर चिडलेल्या पर्यटकांनी त्या कर्मचाऱ्यावरच हल्ला केला. त्याला आणि त्याच्या सहकार्याला बेदम मारहाण केली. इतर पर्यटकांनी मध्यस्थी केली म्हणून अनर्थ टळला. विशेष म्हणजे धिंगाणा घालणारे हे पर्यटक चक्क एका रुग्णवाहिकेतून आले होते. पोलिसांनी झडती घेतली तेव्हा त्यांच्या रुग्णवाहिकेत एक तलवार आढळून आली. हे कसले पर्यटन? दुसरी घटना नाशिक जिल्ह्यातली. इगतपुरीच्या भावली धरणावर आलेल्या पर्यटकांच्या बाबतीत हा भयंकर प्रसंग घडलाय. किरकोळ कारणातून वाद झाला. त्यानंतर काही गुंडांनी त्यांच्या कारचा दूरपर्यंत पाठलाग केला. कारच्या काचा फोडल्या, पर्यटकांना मारहाण केली. या झाल्या ताज्या घटना. अर्थात यापेक्षाही अनेक गंभीर घटना विविध पर्यटन स्थळावर घडत असतात. अशा काही गुंड प्रवृत्तींमुळे खऱ्या अर्थानं पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी आलेल्या पर्यटकांच्या पदरी निराशाच पडते. पावसाळा सुरू झाला की महाराष्ट्रातील धबधबे, डोंगरकडे, अभयारण्य, किल्ले आणि निसर्गरम्य पर्यटन स्थळं पर्यटकांनी फुलून जातात. शहरातील धकाधकीच्या जीवनातून काही क्षण मोकळा श्वास घेण्यासाठी लोक निसर्गाच्या सानिध्यात धाव घेतात. मात्र गेल्या काही वर्षात पर्यटनाचा हा आनंद चिंतेचं कारण ठरत आहे. पर्यटन स्थळी होणाऱ्या मारामाऱ्या, दारूच्या पार्ट्या, धिंगाणा, नियमभंग, अपघात आणि पर्यटकांवरील हल्ले यामुळं पर्यटन असुरक्षित बनत आहे. पर्यटन स्थळावर पर्यटक आणि स्थानिकांमध्ये होणारे वाद, पर्यटकांकडून होणारे गैरप्रकार अशा घटना अपवाद राहिलेल्या नाहीत. प्रत्येक पावसाळ्यात अशा बातम्या समोर येतातच आणि काही दिवसांनी त्या विस्मरणातही जातात. प्रसिद्ध पर्यटन स्थळी गर्दी असतेच. याशिवाय काही नवी ठिकाणंही नेहमीच शोधली जातात. त्यात सोशल मीडियाचा वाटा मोठा आहे. एखाद्या धबधब्याची, कड्याची किंवा अज्ञात ठिकाणाची रील व्हायरल झाली की काही दिवसात हजारो लोक तिथं पोचतात आणि पुढं ते ठिकाणही प्रसिद्ध होऊन तिथेही गर्दी आणि गोंगाट वाढतो. जे इतर ठिकाणी होतं तेच या नव्या ठिकाणीही सुरू होतं. यातील अनेक ठिकाणं पर्यटनासाठी विकसित झालेली नसतात. ना पार्किंग, ना सुरक्षा, ना शौचालय, ना आपत्कालीन सुविधा. तरीही गर्दी उसळते आणि त्यातून नवे प्रश्न निर्माण होतात. रीलमध्ये दिसणारा निसर्ग अनुभवण्यासाठी लोक जातात, पण त्याचबरोबर मोठमोठे स्पीकर, मद्याच्या बाटल्या आणि बेफिकर वृत्तीही सोबत घेऊन जातात. मग पर्यटन हा निसर्गाशी संवाद न राहता गोंधळाचा उत्सव बनतो. वन विभागानं अभयारण्य आणि संवेदनशील भागांसाठी स्पष्ट नियम केलेत. ध्वनिक्षेपकावर बंदी, मद्यपानास मनाई, ठराविक मार्गानंच फिरणं, कचरा न टाकणं अशा अनेक अटी आहेत. पण त्या पाळण्याची मानसिकता कमी होत चालली आहे. यामागं केवळ वन विभागाचा दोष नाही. जंगलाचं संरक्षण करणं, वन्यजीवांचं संवर्धन करणं हे त्यांचं मूलभूत काम आहे. प्रत्येक पर्यटकावर नजर ठेवणं हे काम नव्हे.
मर्यादित मनुष्यबळ आणि हजारो हेक्टर जंगलात प्रत्येक ठिकाणी कर्मचारी उभा करणं अशक्य आहे. त्यामुळं सर्व जबाबदारी वन विभागावर टाकणं चुकीचं ठरेल. पण शिस्त मोडण्यात पर्यटकांना आनंद का वाटतो? वाहनांमध्ये कर्णकर्कश संगीत लावणं, मद्यधंद होऊन नाचणं, इतरांना त्रास देणं, विरोध करणाऱ्यांना मारहाण करणं, धोकादायक सेल्फी घेणं, कड्यावर स्टंट करणं हे पर्यटनाचं लक्षण नाही. ही समाजात वाढत चाललेली असंयमाची मानसिकता आहे. ही विकृती वाढत आहे. शहरात उच्च पदावर काम करणारी, सभ्य म्हणून वावरणारी कित्येक मंडळी जंगलात गेल्यावर तिथल्या असभ्य गर्दीचा भाग होऊन जाते, असंही आढळून येतं. अचानक संचारलेला हा रानटीपणाच गुन्हेगारी वाढण्याचं कारण बनतोय. रस्त्यावर सिग्नल तोडणारी, विनाकारण हॉर्न वाजवणारी, सार्वजनिक ठिकाणी नियम न पाळणारी मानसिकता पर्यटन स्थळी ही तशीच वागते. कायद्याची भीती कमी होणं आणि माझे कोण काय करणार ही भावना यामागे दिसून येते. स्थानिक आणि पर्यटक यांच्यात अंतर वाढत आहे. पर्यटकांनी बेशिस्त वागल्यामुळं अनेक गावांमध्ये स्थानिक नागरिक त्रस्त झालेत. शेतीचं नुकसान, कचरा, दारूच्या बाटल्या, महिलांशी गैरवर्तन, रात्रीचा धिंगाणा यामुळे स्थानिकांचा संताप वाढतो. त्यातून वाद होतात आणि काही वेळा गावकरी पर्यटकांवर हल्ले करतात. दुसरीकडे काही ठिकाणी पर्यटकांना लुटणं, खंडणी मागणं किंवा मारहाण करणं अशा घटनाही घडतात. म्हणजेच दोन्ही बाजूंनी असुरक्षितता वाढत आहे. यावर उपाय काय? प्रत्येक धबधब्यावर पोलीस उभा करणं शक्य नाही. प्रत्येक जंगलात CCTV बसवणं शक्य नाही. यामुळं उपाय केवळ पोलीस किंवा वन विभागाकडे नाही. त्यासाठी अनेक पातळ्यांवर प्रयत्न आवश्यक आहेत. पर्यटन स्थळावर प्रवेशपूर्व कडक तपासणी आणि मद्य, शस्त्र, ध्वनिक्षेपक यांच्यावर प्रभावी नियंत्रण, संवेदनशील पर्यटन स्थळावर मर्यादित प्रवेश देणं, नियम मोडणाऱ्यांवर तात्काळ दंड आणि गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करणं असे उपाय करावे लागतील. स्थानिक ग्रामस्थ, स्वयंसेवी संस्था आणि पर्यटन विभाग यांच्या संयुक्त पथकांची निर्मिती करता येईल. सोशल मीडियावर पर्यटन शिस्तीबाबत मोठ्या प्रमाणावर जनजागृती केली पाहिजे. शाळा आणि महाविद्यालयांमध्ये जबाबदार पर्यटनाची संस्कृती विकसित करणं. पर्यटन म्हणजे स्वैराचार नाही, निसर्ग आपल्याला शांतता देण्यासाठी आहे, शक्ती दाखवण्यासाठी नाही हे सांगावं लागेल. धबधबा म्हणजे दारूची पार्टी करण्याचं ठिकाण नाही, तर निसर्गाचा अनुभव घेण्याची जागा आहे. पर्यटन म्हणजे आठवणी गोळा करणं, गुन्हेगारी नाही. याचीही जाणीव करून द्यावी लागेल. आपण हेही लक्षात ठेवलं पाहिजे की किल्ला म्हणजे स्टंट करण्याची जागा नाही. अभयारण्य म्हणजे धिंगाणा घालण्याचं ठिकाण नाही. जर ही विकृती पर्यटन संस्कृती बदलली नाही तर उद्या अनेक सुंदर पर्यटन स्थळावर बंदी आणि कडक निर्बंध लागू होतील आणि त्याचा फटका सर्वसामान्य जबाबदार पर्यटकांनाच बसेल, हेही लक्षात घेतलं पाहिजे. आज पर्यटन स्थळं असुरक्षित होत असतील तर त्याला फक्त प्रशासन जबाबदार नाही. पर्यटकांची मानसिकता, समाजातील शिस्तीचा अभाव आणि कायद्याची भीती कमी होणं ही देखील तितकीच मोठी कारणं आहेत. शेवटी काय तर निसर्गाचा आनंद घेण्यासाठी निसर्गात जा, दहशत माजवण्यासाठी नव्हे. पर्यटनाची खरी ओळख गोंधळात नाही तर शिस्त आणि संवेदनशीलता आणि सहजीवनात आहे. अन्यथा निसर्गाच्या कुशीत शांतता शोधण्यासाठी जाणारा माणूस तिथूनही असुरक्षिततेचीच आठवण घेऊन परत येईल. हे थांबवणं कोणा एका यंत्रणेच्या हाती नाही तर तुम्हा आम्हा सगळ्यांच्याच हाती आहे. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला यावर आपलं मत काय आहे आम्हाला कॉमेंट करून जरूर कळवा. अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी, आपल्याला भेडसावत असलेल्या मुद्द्यांवरील चर्चा ऐकण्यासाठी पाहत रहा मुद्दा जनतेचा, फक्त आय लव्ह नगरवर.